मरणानंतरही मरण यातना. वाळवा तालुक्यात मृतदेह थेट हायवेवर जाळला. बळीराजा संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा. 60 वर्षांपासून स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थ आक्रमक. महाराष्ट्र पुरोगामी असल्याच्या गप्पा मारल्या जात असताना सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलेली आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या या भूमीत आज मृत्यूनंतर एका मृतदेहाची भयंकर विटंबना होण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. वाळवा तालुक्यातील बहे हुबालवाडी गावात गेल्या 60 ते 100 वर्षापासून हिंदू स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने एका कुटुंबाला आपल्या घरातील तरुण मुलाचा अंत्यविधी चक्क चालत्या रस्त्यावर कृष्णा नदीच्या पुलावर करावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून बळीराजा शेतकरी संघटनेने प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. रस्त्यावर चाललेला हा अंत्यविधी केवळ एका व्यक्तीचा नाही तर महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचा जनाजा आहे. या घटनेनंतर तरी झोपलेले मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन आणि स्थानिक पुढारी जागे होणार का? बहे गावाला हक्काची स्मशानभूमी मिळणार की पुन्हा लोकांच्या नशिबी अशाच मरण यातना येणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आज आमच्या गावातील लोकांना मेल्यानंतरही नरक यातना भोगाव्या लागत आहेत. मृतदेहाचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही. जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी आम्ही आता गप्प बसणार नाही. लवकरच बहे ग्रामपंचायतीसमोर मृत व्यक्तीची प्रति अंत्ययात्रा काढून तीव्र ठिय्या आंदोलन करणार आहोत असा इशारा देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बहे.